चर्चा एका प्रमुख बैठकीची सुरू आहे. महाविकास आघाडी विशेष म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र मिळून निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेले. जवळीक वाढताना बघायला मिळते. काही जे ठोकताळे अंदाज वर्तवले जातात यानुसार जर ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकत्र आले तर पारडं जड त्यांचं ठरेल असे अंदाज सर्वे काही ठोकताळे मांडले जातात. मला त्याच्यापेक्षा महत्त्वाचं वाटतंय की आमच्या मुंबईच्या महिला एकत्रित आलेत. त्या स्वतःच्या व्यवसायासाठी, उद्योग व्यवसायासाठी त्यांना आम्ही एकत्रित आणले आणि ते एकत्र येणं न येणं हा का महाराष्ट्राचा विषय नाही आहे. दोन पक्ष एकत्र येत असतात, दोन नेते एकत्र येत असतात. त्याच्यामुळं आज खरं म्हणजे आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटेल की महिलांसाठी काय मुंबई बँक करते, काय योजना आहेत, महिलांना 0% व्याजदराने उद्योग व्यवसायासाठी आम्ही उभं करतोय. त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र येण्यापेक्षा माझ्या मुंबईच्या भगिनी एकत्र येत आहेत, त्या मुंबईचं चित्र बदलणार आहेत. दोन भाऊ एकत्र येऊन मुंबईचं चित्र बदलणार नाहीत. मुंबईच्या कष्टकरी महिला एकत्र आल्यानंतर मुंबईच्या राजकारणाचं चित्र बदलतील आणि त्यासाठी आज मुंबई बँकेनं सरकारच्या मदतीनं बिनव्याजी कर्ज योजना त्या ठिकाणी आणले. त्याच्यामुळे दोन भाऊ एकत्र येणं हा महाराष्ट्राचा विषय नाही, महाराष्ट्राचा प्रश्न किंवा समस्या नाही आणि ते एकत्र येण्यानं महायुतीवर किंवा भारतीय जनता पार्टीवर सुतराम फरक पडणार नाही. सर 70 जागांचा फरक पडू शकतो दोन जण भाऊ एकत्र आलेला असं एक सर्वे सांगतोय आणि मनसेचे 2024च्या मतदानात 30% अधिक मतं मिळालेले आहेत. 70 जागांवर फरक पडेल दोन भाऊ एकत्र आल्यावर, तर मुंबईत 7 लाख महिला एकत्र आल्यावर काय फरक पडेल? माझा तर विचार आहे दोन महिलांना नाही, मुंबईच्या 5 लाख महिलांना या ठिकाणी स्वावलंबी करायचं, त्यांना सक्षम करायचं, हा विचार आम्ही करतोय. त्याच्यामुळे तुम्ही दोन भावात गुरफटून राहिलात. आम्ही त्या ठिकाणी लाखो बहिणींचा विचार करतोय. हा फरक विचारधारेतला आहे. आम्हाला राजकारण आपल्या नेतृत्वासाठी नको आहे, आम्हाला राजकारण लोकांच्या भल्यासाठी करायचं आहे. जे मी माझ्या वाढदिवसानिमित्त जाऊन शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मदत केली. आज माझ्या मुंबईच्या महिलांना 0% व्याजदराने पैसे देऊन त्या कशा सबलीकरणाकडे जातील हा प्रयत्न करतोय. हे विषय महत्त्वाचे आहेत ना. महाराष्ट्रात खूप लोक एकत्र येतात, पुन्हा वेगळे होतात. त्याच्यामुळे त्यात काही वेगळं महाराष्ट्रात काय घडतंय पहिल्यांदाच असं तुमच्यासाठी मीडियात जे दिसतंय त्याचं मला आश्चर्य आहे. बॅलेट पेपरवर न्यावं असं एक जे आहे अजून म्हणणं आहे, तुम्हाला काय वाटतं? मग उद्धव ठाकरेंच्या सगळ्या खासदारांनी पहिला राजीनामा द्यावा. कारण लोकसभेच्या निवडणुका कशावर झाल्या? ईव्हीएम वर झाल्यात ना. मग जे खासदार महाविकास आघाडीचे निवडून आलेत त्यांनी पहिला राजीनामा द्यावा की आम्ही ईव्हीएम वर निवडून आलोय, याचा अर्थ आम्ही चुकीच्या पद्धतीने निवडून आलो. म्हणजे जिंकलो तर ईव्हीएमचा प्रॉब्लेम नाही, हरलो तर ईव्हीएमचा प्रॉब्लेम. मला वाटतं रडीचा डाव खेळण्यापेक्षा त्या ठिकाणी लोकांमध्ये जाऊन काम करा. लोक अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टींना आता कंटाळली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही काम करा, पक्ष संघटन मजबूत करा. असं एकत्र येणं, भावनिक त्या ठिकाणी फंडे करून काही हाताला लागणार नाही. मुंबईकरांनी विधानसभेच्या निवडणुकीत ठरवलंय महायुतीच्या मागे उभं राहायचं आणि यासुद्धा निवडणुकीमध्ये या ठिकाणी मुंबईचा चेहरा बदलणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या मागे मुंबईकर उभे राहतील, याच्यात आम्हाला तिळमात्र शंका नाही. कारण आज कोस्टल रोड झाले, मोनोरेल, मेट्रो रेल, आज भुयारी मार्ग त्या ठिकाणी झाला मेट्रोचा. तुम्ही महिलांच्या प्रतिक्रिया ऐका. अंजली भागवत क्रीडापट्टू, तिची प्रतिक्रिया आहे का की मला प्रॅक्टिसला यायला 2.5-3 तास लागायचे, आता मी 40-45 मिनिटात मुंबईत येणार आहे. त्याच्यामुळे ही मुंबई बदलते. कोण बदलतंय? ते आमचं महायुती सरकार बदलतंय. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरा बदलतोय. नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहेत, अर्थमंत्री अजितदादा, तिघे मिळून मुंबई बदलत असताना त्यांच्या मागे लोक कशासाठी जाणार? केवळ त्या ठिकाणी स्वप्नांसाठी, खोट्या स्वप्नांसाठी, की प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभी राहतील? सर, मनसे नेते संदीप देशपांडे हे देखील आपणास भेटण्यासाठी आलेले आहेत. तुमच्या चष्म्यातनं सगळ्याच गोष्टी राजकीय दुर्दैवाने दिसत आहेत. आज हा महिला भगिनींच्या सबलीकरणाचा कार्यक्रम आहे. इथे सगळ्या पक्षाच्या महिला आहेत. काँग्रेसच्या आहेत, राष्ट्रवादीच्या आहेत, भाजपच्या आहेत, सगळ्या पक्षाच्या. अगदी माझ्या मुस्लिम भगिनी पण आहेत, सपाच्या पण आहेत. पण त्यांच्यातले कोण पुढारी आता आमच्या त्या काँग्रेसचे अध्यक्ष की कोणती कार्यक्रमाला होती ते तुमच्या लक्षात येत नाही. आता संदीप देशपांडे माझे जुने सहकारी आहेत, मित्र आहेत.
जर बँकेचा कार्यक्रम त्या ठिकाणी असेल आणि ते जर इथे भेटायला आले असेल तर त्याच्यातनं लगेच काय युती होते का? ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले. त्याच्यामुळे मला वाटतं मी ह्या कोण येतंय कोण जातंय यापेक्षा आम्ही काय लोकांना देतोय हे मी नेहमी बघत असतो आणि मी सतत तेच करत असतो. ते वाढदिवसानिमित्त केक कापण्यापेक्षा माझ्या महिला भगिनींना उभं कसं पायावर करता येईल हा माझा प्रयत्न या ठिकाणी आहे. सर, मुंबई बँकेच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुम्ही महिलांना योजनेचा लाभ देता त्या प्रकारे सरकार म्हणून तुम्ही महाराष्ट्रातील इतर महिलांसाठी काय प्लॅन बनवलाय? नाही, मला वाटतं मी माझा आवाका बघून काम करतो. पहिले जे आपल्या हातात आहे ते करावं, कारण पैसे कोण देणार? आता मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे म्हणून मी माझी योजना केली. तो आदर्श घेऊन इतर जिल्हा बँकांनी करावं, राज्य सहकारी बँकेनं करावं. पहिलं पाऊल कुणीतरी टाकायचं असतं ते मी टाकलंय, परंतु 100% ते पाऊल राज्यभर पसरणार आहे. कारण मी हाऊसिंगचा विषय आणला, सेल्फ डेव्हलपमेंट, आज राज्याचं प्राधिकरण झालं. आज पुण्यात पण सेल्फ डेव्हलपमेंट होतंय, ठाण्यात होतंय. ठाणे जिल्हा बँकेने आमच्यासारखी पॉलिसी केली, राज्य बँकेने केली. सेल्फ डेव्हलपमेंट, मुंबईतलं सेल्फ डेव्हलपमेंट आज राज्यात गेलं. आणि आता हे लाडक्या बहिणींची बिनव्याजी कर्ज योजना सुद्धा 100% राज्यात जाईल. सगळ्या बँका मुंबई बँकेचं अवलोकन त्या ठिकाणी करतील. परंतु सुरुवात कुणी करायची असते? चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. ती सुरुवात आम्ही केली. आता त्याचा वणवा सगळ्या महाराष्ट्रभर नक्कीच जाईल. ओके, थँक्यू. तुम्हाला हे कार्यक्रम शेवटचा महत्त्वाचा वाटला, दोघे भाऊ एकत्र आले ते टॉप प्रायोरिटी वाटली.